आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलगी म्हणून तू काय सहन करत असशील हे माहितीये मला. किमान 4 भिंतींच्या आत हे प्रकरण मिटावं असंच मला वाटत होतं, पण शी. स्वानंदी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मॅडम, थँक्यू थँक्यू. मॅडम तुम्ही काय बोलताय? अहो मॅडम, काही ज्याशी बोलत बसलात, तिला हाकला फॅक्टरी. काढून टाका नको आम्हाला इकडे. काय गरज नाहीये. काय सांगितलं, कशाला पाहिजे कंपनीमध्ये आपल्या? नकोय. माझं बोलणं अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. स्वानंदी, तुला नोकरीवरून काढून टाकलं. मला हो मॅडम, अहो असं करू नका. तुम्हाला माहिती की नाही मला नोकरीची किती गरज आहे. तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मी पाया पडते तुमच्या. मला खरंच नोकरीवरनं काढू नका. स्वानंदी, तुला या नोकरीची खरंच गरज असती ना तर तू हे असले धंदे केलेच नसते. हो नाही मॅडम, देवी आईची शपथ, जे काही बी घडलं ना त्याच्यात माझा काही बी दोष नाही. मला नोकरीवरनं काढू नका. माझ्या समोर खोट्या शब्द घेऊ नकोस. तुझ्या विरोधातले पुरावे या सगळ्यांनी पाहिलेले आहेत, कळलं? त्यामुळे यावेळी मी काहीच मदत नाही करू शकत तुला. हो नाही मॅडम, असं करू नका प्लीज प्लीज. मी पुन्हा पाया पडतो तुमच्या. प्लीज असं करू नका मॅडम. मॅडम प्लीज. मला नोकरीवरनं काढू नका. उठ. स्वानंदी, तुझ्या या खोट्या अश्रूंनी काहीही साध्य होणार नाहीये. तुझं खरं रूप या सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ताबडतोब चालती हो इथून. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो मी फॅक्टरीसाठी दिवस रात्र जागून काम केलंय, मेहनत केली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला लई गरज आहे हो नोकरीची. असं नका करू. मी हात जोडते तुमच्या पुढं. मी काय सांगते हे ऐकू येत नाहीये तुला? बदल झालंय डोकं तुझं? निघ इथून म्हटलं ना. या कुणालाही तू फॅक्टरीमध्ये नकोस. निघ. निघून जा. नाही मॅडम ऐका की माझं. मॅडम ऐका की माझं. हा आवाज अजूनच वाढत चाललाय आणि मी काहीच करू शकत नाही. इथे अडकून पडलोय. हो ना सर, म्हणजे बघा ना, आपण इथे आत असे अडकलोय, बाहेर गोंधळ वाढतोय, पण काहीच करू शकत नाही. काय करायचंय? अरविंद, साळसूतपणाचा आव्हान नकोस. मला चांगलं कळतंय तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि हा दरवाजा लागला नाही, लावलाय कोणीतरी. कळतंय मला. गपचूप हे दार उघडण्यासाठी मला मदत कर. चल. या म्हणजे हे असं आहे ना सर, की एखाद्याचं नाव कान फाट्या पडलं ना की मग तो कान फाट्याच. चल, मला दरवाजा उघडायला मदत कर. चल. ओ सर, नको ना. अहो त्या दिवशी सुजित सरांनी मारलंय ना, हे सगळं सुजलं, खूप दुखतंय. नको प्लीज. अरविंद, हा दरवाजा उघडण्यासाठी मला जर तू मदत केली नाहीस आता, तर सुजितने तुला काय मारला त्यापेक्षा जास्त तुडवेन तुला. हो सर. 1 2 1 2 निघून जायचं इथून. 1 मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाही स्वानंदी. आणि तू हिला अजिबात आत नाही हा घ्यायचं. आज जा तुम्ही.
बरं चला, आता आपापल्या कामाला लागा. पुढे काय करायचंय ते मी बघते. दिनेश दादा, अनिल दादा. हा काय प्रकार आहे? गोडाऊनचं दार बाहेरून कोणी लॉक केलं होतं? मी काय विचारतोय, गोडाऊनचा डोअर कोणी लॉक केला होता? हे बघा, बरा बोलाने समोर या, नाहीतर काही काय म्हणी. गोडाऊनचा डोअर लॉक करून तुला कशाला कोणी कोंडून ठेवेल? अरविंदला विचारावं तर. अरे चुकून लागली असेल, चिलमार. चुकून डोअर चुकून लावला, कोणी मुद्दाम लावला याचा शोध लावेनच मी. इथे कसला गोंधळ चालू होता? गोंधळ इथे? चल चल, असं काही नव्हतं चाललं इथे. संचिता, मी आतून आवाज ऐकला, इथे गोंधळ चालू होता. म्हणे काय बोलतोयस? कसले आवाज? नाही नाही, काही नाही, पण इथे नक्की काहीतरी चालू होतं संचिता. पण काय? हे काय ऐकतोय मी? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? कोणी सांगणार आहे मला? स्वानंदीला बाहेर कोणी काढलं? खोटाडी का संचिता तू? आता 1 सेकंदापूर्वी हिला विचारलं इथे कसला गोंधळ चालू होता, कसला आवाज होता, तर तोंडावर खोटं बोलली. इतकी मजल गेली संचिता तुझी? संचिता, चांगली मैत्रीण आहेस, बरा वागतो, इथे चांगली पोस्ट दिली आहे, याचा अर्थ माझी बॉस बनायला जायचं नाहीये? तू बॉस असशील या स्टाफची, इथले डिसिजन्स मी घेणार. स्वानंदीला तू बाहेर काढलंस, तुला नंतर बघून घेईनच मी. नाही सन्मानानं तिला परत घेऊन आलो ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार. ठीक आहे, जा कुशाल जा. सन्मानानं तिला परत घेऊन ये. हवं तर एक काम कर, ढोलताशे घेऊन जा, मिरवत घेऊन ये तिला इथे. पण सुजित, जाण्या अगोदर ना मी काय सांगते हे एकदा ऐकून जातो.